रामकृष्ण हरी. मी नितीन गायकवाड. मी आहे वाईमध्ये आणि खऱ्या अर्थानं आपण बघू शकतो की आचार्य विद्यामंदिर वाई यांची ही चिमुकली आहे. सध्या सर्वच जणांना आषाढी वारीला पंढरपूरला जाता येत नाही, मात्र या बालकांनी आज खऱ्या अर्थानं रामकृष्ण हरीच्या गंधामध्ये वाई नगरी जी आहे ती भक्तिमय केलेली आहे. या ठिकाणी आपण बघू शकतो की हे सर्व छोटे छोटे वारकरी आहेत. त्या वारकऱ्यांची देखील आपण गप्पा मारणार आहे. तर बा, काय नाव तुझा? अच्छा, आणि तू काय भूमिका केलीस आता? संत ज्ञानेश्वर. तर एवढी छोटी चिमुकली आहेत. आपण अजून काही चिमुकले. मला काय नाव तुझं? तू कुठल्या भूमिकेत आहे? तर बघितलं की ही छोटी छोटी चिमुकले जे आहेत ते वेगवेगळ्या संतांच्या भूमिकेमध्ये आहेत. या शाळेच्या शिक्षिका आहेत, त्यांच्याकडून देखील आपण माहिती जाणून घेणार आहे की या संपूर्ण वारी आयोजित करण्यामागचा उद्देश काय आहे आणि या मुलांना काय संदेश असेल आणि एकूण महाराष्ट्रातील जनतेला काय संदेश असेल. मॅडम नमस्कार. मी नितीन गायकवाड, DDM न्यूजमध्ये आपलं स्वागत आहे. एकूण काय सांगाल आपल्या शाळेच्या उपक्रमाबद्दल? आपली पंढरीची वारी ही आपली आध्यात्मिक आणि सांस्कृतिक परंपरा जपली जाते या वारीतून. शिवाय या वारीमध्ये सगळ्या धर्माचे, सगळ्या पंथाचे, सगळ्या जातीचे लोक एकत्र येतात आणि याची सगळी जाणीव या सर्व मुलांना करून देण्यासाठी हा उपक्रम आम्ही राबवला आहे. नक्कीच, तर एक चांगला उपक्रम आहे. अजून देखील काही आपल्याकडे शाळेच्या शिक्षिका आहेत, त्यांच्याकडून देखील या उपक्रमाबद्दल जाणून घेऊया. मॅडम काय सांगाल या उपक्रमाबद्दल? आध्यात्मिक वारसा जपण्याची परंपरा आम्ही चालू ठेवत आहोत त्या चिमुकल्यांच्या माध्यमातून. नक्कीच, तर आपण आपल्या सर्व प्रेक्षकांना हे छोटे छोटे चिमुकले आहेत ते दाखवतो. त्यानंतर विठ्ठल रुक्मिणीची सुंदर मूर्ती आहे. त्यानंतर ही पालखी जी तयार केलेली आहे सर्व विद्यार्थ्यांनी ती दाखवतोय. काही पालकवर्ग देखील या ठिकाणी उपस्थित आहेत. आपण या संपूर्ण शाळेच्या उपक्रमाचं सर्वप्रथम कौतुक करू आणि संपूर्ण महाराष्ट्रातील जनतेला या आषाढी एकादशीच्या निमित्तानं भक्तिमय अशा शुभेच्छा देऊ. नितीन गायकवाड वाई, माझे सहकारी कॅमेरामॅन सौरभ बिसेसह नितीन गायकवाड वाई.